कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे पारू कुठे राहिली? येते लव ना लवकर। ये एकदम का बोलवलं? हा तर गणी आणि पारूने आपल्याला एक सॉलिड प्लॅन दिला आणि आपल्या सगळ्यांना मिळून तो एक्झिक्यूट करायचा। प्रीतम, अरे घरात काय सुरू आहे माहिती ना तुला, आणि त्यात प्लॅन कसले करतोयस? ज्या गोष्टींचा विचार केला नव्हता अशा गोष्टी घडतायत। काका माहितीये मला, आणि हा प्लॅन आपल्या चांगल्यासाठीच आहे। हा आपण दादा आणि आईला समोरासमोर आणायचं। काय? कसं शक्य आहे? वहिनी आदित्यचं तोंडही बघणार नाहीत। मोहन मोहन थांब जरा, ऐक। आतापर्यंत आपल्याला वाटत होतं की प्रीतम लहान आहे, अल्लड आहे, पण खूप मोठा झालाय तो। त्याचं बोलणं ऐकून तर घेऊया ना आपण। बरोबर आहे दादा तुझं, तू कोणत्या भावनेतून म्हणतोयस हेही कळतंय मला। आणि काल मी आदित्यच्या रूम मध्ये गेलो होतो, त्याची अवस्था बघवत नव्हती मला। हो कळलंय मला। तेच सांगतोय ना की एकटा ऐकून घ्या माझा प्लॅन प्लीज। सॉरी, येते मी। नाही प्रिया मॅडम, तुम्ही थांबू शकता। प्रीतम तू बोल। आबा, मला माहितीये की तुमचं आणि आईचं आम्हा दोघांवर जीवापाड प्रेम आहे, आणि आमच्याकडून काही चुका झाल्यात त्याचा पश्चातापही आहे आम्हाला। पण दादाची कंडिशन बघवत नाही आता, आणि जर आणखीन काही दिवस असे गेले ना तर ती अजून वर्स्ट होईल। म्हणून दादाला आणि आईला समोरासमोर आणायला मी आणि पारून एक प्लॅन बनवला। हा पण आता वाट कसली बघतो, सांग ना पटकन। येस, हा तर आपण दादा आणि आईसाठी एक इंटरव्ह्यू अरेंज करायचा। इंटरव्ह्यू? एक्झॅक्टली, आणि इंटरव्ह्यू साठी आईला तयार करायची जबाबदारी तुझी। मी? हो रिलॅक्स, मला माहितीये की थोडं कठीण जाईल, पण दुसरा ऑप्शन नाहीये। काही नाही करायचं, फक्त एवढंच सांगायचं की नेहमीसारखा एक इंटरव्ह्यू आहे आणि तो घ्यायला एक सेलिब्रिटी गेस्ट येणार आहे, सिंपल। हो ठीक आहे ठीक आहे, मी प्रयत्न करते। थँक्यू सो मच। आणि दादाला तयार करायची जबाबदारी माझी। बरं प्रीतम, मला सांग या इंटरव्ह्यू मध्ये नक्की होणार काय? एक्झॅक्टली मला पण माहित नाहीये, ते सगळं पारूच्या डोक्यात आहे। पारू आल्यावर कळेल। आली आली, येस। सांग काय प्लॅन काय आहे? सगळे मिळून काहीतरी प्लॅन करतात, पण माझ्यापासून लपणार नाही, कारण मी हुशार आहे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।